गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगारांचे प्रश्न सरकार दरबार मांडूनही त्यात कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्यामुळे आज धडक मोर्चा हा कामगारांनी काढलेला आहे। आपल्यावर या ठिकाणी माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय मला न्याय काय तुम्हाला मिळताना दिसत नाहीये? हा जो आजचा मोर्चा जो आहे राज्य सरकारच्या स्तरावर गांभीर्याने माथाडी चळवळीच्या असलेल्या या माथाडी कायद्यामध्ये ज्या पद्धतीने अपयोग किंवा दुरुपयोग होतो आहे त्याच्याबद्दल गांभीर्याने निर्णय घेण्याचा प्रयत्न होतो आहे। माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी अशा प्रकारचा गैरवापर करताय, ज्या काही खंडणीखोर टोळ्या आहेत, ज्याला बोर्ड आणि प्रशासन यंत्रणा सगळ्याच मदत करतायत, करोडो रुपयाची खंडणी वसूल करतायत, त्यातून ऑर्डर काढतायत, यामुळे बदनामी होणारी माथाडी चळवळ वाचवायची म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। मी मागच्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये कारवाई करण्याची सुतवाच केले होते। दुर्दैवाने कारवाई काही झालेली दिसत नाही, उलट डबल ऑर्डर काढण्याच्या बाबतीमधला स्पीड वाढलेला आहे। अधिकाऱ्यांना भीतीच राहिलेली नाही। पूर्वी ज्या अधिकाऱ्यांना काम करताना माथाडी कामगारांना विचारात घेऊन काम केलं जात होतं, वरून आदेश आला की जबरदस्ती ऑर्डर काढली जाते आणि ज्यांचा हक्क आहे त्यांना डावललं जातं आणि बोगस लोकांची ऑर्डर एका दिवसात निघत आहेत। याच्या संदर्भामध्ये आता लढाई ही निश्चितपणे करणार। उद्या अधिवेशनामध्ये हा विषय येईलच, परंतु जर त्याच्यावर बरं पडला नाही, बोगस टोळ्या रद्द करा, अशा प्रकारच्या लोकांवर कारवाई करा। ते जर झालं नाही तर आम्ही 100% रस्त्यावर उतरून याच्यावर न्याय मागू। या संपूर्ण खंडणीखोर टोळ्यामुळे अस्तित्वावरती घाला आला या माथाडी चळवळीवर? 100% आला, तुम्हाला खोटं सांगत नाही। म्हणजे एखाद्या मालकांनी माथाडी कामगाराचा कायदा लागू व्हायच्या अगोदर त्याला हे बोर्ड पत्र देतं, या लोकांना बरोबर घेऊन ही टोळी आहे आणि रिकव्हरी काढतं, करोडो रुपयाची रिकव्हरी काढतात, मग बाहेर सेटलमेंट करतात। हा कुठला प्रकार आला आहे? म्हणजे हे भयानक आहे। 2-2, 3-3 करोड रुपये महिन्याला जर या ठिकाणी ते मिळवत असतील आणि त्यातून यंत्रणा खरेदी करून जर अशा प्रकारची व्याप्ती वाढवत असेल, हक्काचा माथाडी कामगार बाजूला काढला जातो। आता आमच्या टोळीतला कामगार आहे, यांच्या हक्काची कामं बाजूला काढले, बोलले आम्ही येणार इथं, उद्यापासून तुम्ही नाही पाहिजे। दादागिरी हे कुठला प्रकार आलेला आहे? म्हणून आता याला सामुदायिक आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। बोर्डाला शिस्त राहिलेली नाही, अधिकारी भ्रष्ट झालेले आहेत, एकाच दिवशी 5-5 ऑर्डर काढतात आणि ज्यांचा अधिकार आहे त्याला महिना ऑर्डर काढत नाही। कुठंतरी यांना आता धाक राहायला पाहिजे। सरकार किंवा प्रशासन त्यांना काय आदेश देतो त्याच्यापेक्षा माथाडी कामगार काय आदेश देतो, आता त्यांनी तो अंमलबजावणी केली पाहिजे। तुम्ही थेट अशा कारखान्यामध्ये जाऊन धडक घालत कंपन्यांमध्ये? मी ठरवलेलं आहे, टप्प्याटप्प्याने जाणार। नंतर जिथं अशा प्रकारे काम होतं आहे तिथं अख्खे माथाडी कामगार घेऊन जाणार। आम्ही माडला तसं केलं होतं आंदोलन, मोठं आंदोलन झालं होतं महाडच्या कर्जतला, त्यावेळेला मी शिवराव पाटील आम्ही सगळे होतो, मोठं आंदोलन झालं। त्या दिवशी त्यांना मान्य करावं लागलं आणि कामगारांना न्याय मिळाला। तसं आम्ही आता भविष्यकाळामध्ये एक टीम आम्हाला माथाडी चळवळी उभी करावं लागेल, जी 500-1000 लोक घेऊन आम्ही तिथे जाणार आहोत। मी एकदा बघू, मला परवा दिवशी आश्चर्य वाटतं आहे, म्हणजे आमचा मोर्चा आहे, ज्या टोळी 5-25 लोक घेऊन प्रति आव्हान मोर्चा काढतात, मोर्चा काढायला आमचा विरोध नाही, परंतु प्रति आव्हान करायला आम्हाला प्रयत्न करत असेल तर आम्हाला ते आव्हान स्वीकारावं लागेल। आम्ही पण काय माथाडी चळवळीतली लोक आम्ही दाखवतो। सर, एक वेगळा प्रश्न, सध्या महाराष्ट्रामध्ये जी गॅसची परिस्थिती झालेली आहे, सरकारला अपेक्षित आहे? माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला हे युद्ध एका आठवड्याच्या आत संपेल असं लोकांना वाटत होतं, देशाला त्यांना वाटत होतं, ते युद्ध आता लांबलेलं आहे आणि ते युद्ध लांबल्यामुळे जगावर आणि देशावर त्याचा परिणाम झालेला आहे। आता हे युद्ध कधी बंद होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना वाटलं होतं की एवढा आपल्याकडं साठा आहे, तोपर्यंत युद्ध संपेल, 1-2 महिन्याच्या साठ्यामध्ये हे निघत जाईल। पण आता युद्ध लांबल्यामुळे टंचाई 100% आहे, गॅस टंचाई आहे, त्याच्या हळूहळू नियमावली होत आहेत, व्यावसायिक गॅसला बंदी आलेली आहे, त्याचबरोबर बाहेर बातम्या आपल्यामुळे लोक अस्वस्थ झालेले आहेत, पेट्रोल डिझेलचा परिणाम होईल। हे फक्त घरगुती डिझेल गॅसपुरतं राहणार नाही, तर पेट्रोल डिझेल बंद झालं तर अर्थव्यवस्था थांबू शकते, अनेक व्यवसाय बंद पडतील। अशा प्रकारची गांभीर्य लक्षात घेऊन मी मागेही सांगितलं होतं, हे राष्ट्र, हा देश या जगामध्ये प्राबल्य असलेला देश आहे, या देशाच्या प्रमुखांनी या लढाईमध्ये हस्तक्षेप करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता। तो जर आता केला तरच यातून मार्ग निघेल, नाहीतर अडचण प्रचंड प्रमाणात उपस्थित होईल। तर नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी सरकारने आता गॅस संदर्भामध्ये हस्तक्षेप करण्याची वेळ आली असल्याचं या ठिकाणी शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।